हाय शपथ हो. मरण आलेलं बरं एक वेळेस, पण अशी गरमी नको. हे बघा घाम, ह्या बघा समजा ही, आणि 24 तास आहे, 24 तास रातून दिवसा. हे बघा हे रातून दिवसा पाहून नाही समजा भाई. काही पण करा, फक्त नजर म्हणजे नजरपासून वाचून राहा रे. टायर थंड असतं का नाही त्यावेळेस हवा उतरते, ज्यावेळेस टायर फुल गरम असतं ना त्यावेळेस हवा उतरत नाही. ही भानगड समजा नाही काय टेक्नॉलॉजी. भाऊ डाळ तडका मागवलाय, डाळ तडका खातो नंतर न पूर्ण येतो. एवढी भयंकर गरमी लागली का नाही. ह्या उन्हाला भिवून मी एसी रूम मध्ये बसायला निघालो त्याला. राय ही काहीतरी आहे, ही रूम मध्ये स्प्रे मारायचं आहे. मी काय विचार केला ना ही ओके. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. और फ्रॉम रायगडच्या पाठीमागं सध्याला 15-16 किलोमीटरच्या आसपास. एकदम भयंकर हालत. ब्लॉग करायचा मूड नव्हता, मी ब्लॉग नव्हतो करायचो, पण तरी पण म्हणलं चला म्हणलं ब्लॉग करूया म्हणलं. माहीत नाही हे ब्लॉग अपलोड होणार नाही का नाही हे पण मला माहीत नाही. कारण रात्रभर पूर्ण घामाने वाला रात्रभर. आता सकाळच्याला मी शर्ट पिळून टाकला आंघोळ करून. म्हणजे मी काल सकाळी जी घामानं वाला होतो ती आज सकाळपर्यंत म्हणजे 24 तास पूर्ण मी घामामध्ये वाला होतो. मला काल रात्री थोडं बी चांगलं नाही वाटलं, थोडं बी. एवढं घाण वाटलं का नाही मला सांगू शकत नाही. एवढं घाण म्हणजे बिहारमध्ये आणि राजस्थानमध्ये सुद्धा माझी एवढी कधी खराब हालत नाही झाली एवढी काल रात्री याला माझी हालत खराब झाली. मला अजिबात नको वाटत होतं, जगायला नको वाटत होतं मला खरं सांगायला म्हणलं तर. एवढी बेकार माझी हालत होती. दिवसभर एवढी सायकल चालवली म्हणून रात्रीच्याला म्हणल्या रात्रभर मी घामानं मला रात्रभर मी रात्री 2 वाजेपर्यंत झोपलो नाही. ब्लॉग तर रात्री काहीच केलं नाही मी. एवढं बेकार वाटलं मला. आणि आता मी इथनं निघायला लागलो या. हे जर काही चांगलं झाड बिड असतं नाही मला झोपायला दुपारच्याला मी थांबलो असतो. मी ब्लॉग एडिटिंग केलं नाही, मी काहीच नाही केलं. पाठीमागचा ब्लॉग लय उशीर आला हे मला माहिती आहे, कारण की मी एडिटिंग नसं केलं. चला आता समजा सामान सायकली टाकू आणि इथनं पुढं थोडं निघू आणि पुढं जाऊन थांबू आता कुठंतरी, किंवा 2-3 किलोमीटर जाऊन जिथं चांगली जागा दिसेल तिथं टेंट लावायचं. चाललंय ना माझं. तर आता बघू कसं काय होतं ते, कारण की मला कपडेच नाहीत. हे बघा समधी कपडे फुल भरले. हे बघा खाली हवा ह्यातमध्ये समधी माझे कपडे समधी मळलेले कपडे ते. आणि शर्ट लगभग पारूसा शर्ट 5 ते 6 वेळा आत्ता हे घातलेला शर्ट आहे. तर भयंकर परिस्थिती सध्याला काय आपल्यावर. चला बघू काय होतंय ते. मी आपल्या जग्गूभाऊला उडवायचा प्रयत्न केला पण जग्गूभाऊ काढा ते उडला नाही. ह्या इथं बसून म्हणलं जग्गूभाऊच्या पंख्यानं हवा घ्यायला, पण जग्गूभाऊ राहते काय उडला नाही. म्हणजे विचार करू शकतो. काल रात्री कुठं थांबलो होतो ह्याचा थोडा नॉर्मल ड्रोन सीन दाखवतो मला मी. चला हवा तर काय यायचं नाव घेत नाही, त्यामुळे मग थोडा प्लॅन केला. नाही म्हणलं थोडं जगभाव कधी कामाला यायचा मला चांगल्या. 24 तासानंतर जरा थोडी गार हवा लागते, लय भारी वाटतंय मला. बापरे वा 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 जगभाऊ धन्यवाद. वा कसली गार हवा येते, कसली गार हवा आहे. वा वा हा लय भारी वाटतंय. हताश होऊन थांबलेला तुमचा गणेश भाऊ सध्याला एका ताईपाशी नाही, ताई पोहोचलेत माझ्यापाशी. तुमचे बघत होते की तुम्ही आता पोलादपूरमध्ये आलायत, आता महाडमध्ये इकडे येत आहे, तर मग मला वाटलं की अरे इथं आपलं माणूस आलाय आणि त्याला भेटलं नाही तर कसं काय होईल. बरोबर. खरंच. तर आता सध्या ना ताईनं मला मस्त शिरा आणला, मी शिराही खाल्ला. बरं थोडं भारी वाटलं. सायकलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जरा थोडा हताश होऊन बसलो होतो, पण आता ताईला बघितलं फुल पॉवर आली माझ्या अंगामध्ये. आता काय नाही, आता मी एखादी गाडी बघणार नाही आणि आपली सायकल गाडीमध्ये टाकणार आहे, महाडला जाणार आहे. सायकल रिपेअर करून जाणार नाही, येणार नाही, कारण की मला पुढचा पल्ला लय मोठा आहे आणि ह्याच्यानंतर मला डायरेक्ट अलिबागला जायचं आहे. तर मग अलिबागपर्यंत नाही म्हणतात तरी लगभग 120 किलोमीटर आसपास इथं अंतर आहे. तर अलिबागपर्यंत जास्त तर आपल्याला 5 ते 6 दिवस लागतील. तर त्यामुळं सायकल नीट करणं खूप जास्त गरजेचं आहे. हिचा गिअरबॉक्स खराब झाला आहे. त्यानंतर ना आपल्या सायकलचा दुसरा प्रॉब्लेम हे आहे, तर ही बघा केबलचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यानंतर ना हितला पण घेर पडत नाही. थोडी मोठी छोटीफार कामं आहे ती कामं करूया. ताईनं थोडं मला नाश्ता दिला, शिरा गोड भारी वाटलं. आता जाऊया. धन्यवाद ताई. अशीच सायकलवाल्यांची मदत करत जावा. टमटम बोलवलेलं ताईनं, टमटम बोलवलेलं आहे बघा. आणि खरंच ताई ही कल्ल्या म्हणजे काय म्हणते, ही कल्ल्या ताई मेन आहे, ती कल्ल्या मेन.
आणि त्यांना बोललं आहे टमटम सॉरी पिकअप बोललं आहे. त्या पिकअपमध्ये सायकल टाकायची आपल्याला आणि महाडला पाठीमागं जायचं नीट करायला 10 किलोमीटर आणि तिथनं नीट करून मग माघारी मला यायचं आहे अजून. महाडमधल्या पोलीस स्टेशनपाशी आलेलो आहे आणि सध्या सायकलचं काम आपल्या इथं करायचं आहे. पहिल्या दुकानापाशी गेलो तो भाऊ ते माणसानं म्हणजे नाही सांगायचं मला जाऊन द्या ना भाऊ काय सांगायचं डोकं खाऊन टाकलं का नाही त्या माणसानं. आता हे तर झालं आहे काम हे करून देतो म्हणतायत तर थोड्या वेळामध्ये आपलं काम होऊन जाईल. तर ही बघा समधी हवा उतारली हवा मारून 2 दिवसामध्ये थकून गेलो आहे मी. आणि हे काय होतं ना ज्यावेळेस टायर थंड असतं का नाही त्यावेळेस हवा उतरते ज्यावेळेस टायर फुल गरम असतं ना त्यावेळेस हवा उतरत नाही. ही भानगड समजत नाही काय टेक्नॉलॉजी लावली आहे यातमध्ये मला माहीत नाही. आणि हे गिअरबॉक्स म्हणतात ना ही गिअरबॉक्स खराब झाला आहे म्हणते या बघू आपल्यापाशी गिअरबॉक्स आहे मी ठेवलेला आहे तर ती गिअरबॉक्स टाकून देऊ ह्याला नंतर ना. सध्याला गिअरबॉक्स बदलला आहे ही गिअरबॉक्स म्हणणं ह्यांचं खराब झाला आहे ह्याच्या आतमधला. ही गिअरबॉक्स आहे ना ही न्यूटन होत नाही. सायकलचा पॅन्डल ज्यावेळेस पुढे चालतो ना त्यावेळेस ही पण पुढे पळतो एक फुटेज खाली लावतो बघा तुम्हाला दिसून जाईल. असा काय त्याचा प्रॉब्लेम होतो तरी बदलून टाकला या. ॲक्च्युली जाऊन मी मुंबईवरून आणला होता खास कारण की डोंगरामध्ये जी लास्टची पाकळी आहे ना ही लई मोठी तर हलकं जातं ही खूप जास्त आपल्याला जरा डोंगरामध्ये चालवायला. सायकल नीट करून खूप जास्त ऊन झाल्यामुळं सध्याला आपण पिणार आहे हा मस्तमध्ये ऑरेंज ज्यूस जो की खूप जास्त भारी आणि पोट गार थंड ठेवतो. आणि हे तर माझ्या माईकचा झाला प्रॉब्लेम माईक आहे खिशात आणि मी बोलतोय माईक कनेक्ट आहे तर आवाज माझा माईकपर्यंत जाय नाही तर त्यामुळे मी नंतर वॉइस देतोय माझ्या लाडक्या भावांनो. पुढं बघा ब्लॉग भारी या. दादानं आपल्याला सोडलेलं आहे आणून त्या पहिल्या ठिकाणी जिथनं सकाळी आपल्याला लोड केलं होतं तिथं जाणून सोडलं आहे. आणि आता इथनं मी पुढं रायगडला जाणार. ही समोरचं रायगड आहे बघा श्रीमान रायगड बघा रायगड बघा भावांनो स्वर्ग आहे स्वर्ग स्वर्ग. ठीक आहे दादा चला धन्यवाद भेटू नंतर ना चालतं या दामाना. भाई काही पण करा फक्त नजर म्हणते नजरपासून वाचून राहावं रे. एवढी बेकार हालत आहे ना सांगतो. 2 दिवस झालं अशी कुणाची नजर लागली मागं माहीत नाही बरं का कोणी लिंबू फिरवलं या त्या लिंबूचा असा रस करून काढून पिऊ वाटतोय मला. लिंबू दिसावं फक्त एकदा ती मला आणि लिंबूवाला बी का हवा त्याला बी लिंबू साईडला काढतो. काय रे घेतलं आपण गरिबाने कुणाचं काय केलं काय माहिती रे. लोकांचा डोळा गरीब एखादा पुढे निघाला गेले त्याला मागं वाटायचं मागं बघतो. पाठीमागचा व्हिडिओ अजून एडिटिंग नाही केला आणि अपलोड केला वाट बघत बसला असताना तुम्ही सगळेजण. हॉटेल नाही अजून भुका लागले त्या साईटला खायला हॉटेल आहे इकडं. चला बघू आहे का चालू. काय हो नाही रे मरायचं एखादं खापायचं असल्या उन्हात एखादं काय कंडिशन भयंकर आहे. माझी हालत तर एकदम खराब झाली रे बाबा एकदम भयंकर झाली है. अच्छे अच्छे के स्क्रू ढीले हो जाते हैं जब सूर्य देवता अपनी ऊर्जा दिखाता है. ठीक है ना बघू दे तर ऊर्जा आहे का नाही मला. हाय हो यस हाय हाय हाय. समजात मेन गोष्ट आहे ती फ्रीज आणि त्या फ्रीजमध्ये असणारा समजात जास्त मोठा माल त्या मालाची सध्या आवश्यकता आहे लय मोठी. चला डल्ला मारू या जाऊन लय मोठा मला काय सुचना दुसरं. भयंकर परिस्थिती एकदम भयंकर परिस्थिती झाली माझी तर. हाय शपथ भाऊ डाळ तडका मागवला आहे डाळ तडका खातो नंतर पुढे निघतो. एवढी भयंकर गरमी लागली का नाही. काय ऊन पडलंय. ह्या उन्हाला भिवून मी एसी रूम मध्ये बसायला निघालो सध्याला. रायगड इकडे पाठीमाग आहे ही रस्ता आहे ही कुंड चालतो आणि तिकडेच निघालोय. इथनं 3 किलोमीटर पॉईंट 2 वरती एक फार्म हाऊस आहे तर त्या फार्म हाऊसवर ना आपली रूम बुकिंग झाली होती. एका ताईनं केली ती सकाळी आपल्याला ताई भेटली होती ना त्यांनाच केली आहे. तर निघालोय मी कारण की माझी तब्येत पण बरोबर नाही. मेन गोष्ट म्हणजे एवढं ऊन आहे का नाही सांगू शकत नाही काय करावं काय समजून नाही. तर 3 किलोमीटर जाणं म्हणजे सोपं नाही बरं का सांगतो तुम्हाला. 3 किलोमीटर सायकलीवर जोक नाही जीव तिळ करतोय नको वाटतंय जायला पण जबरदस्ती निघालूया. चला जाऊ आता. आया अरे कोणी काय साईडला पेटवलं का एवढं गरम कसं काय लागतं या. अयो मर गण्या मर मी याला बघतो. आता काय तुझं खरं नाही आता.
हाय शपथ. हो. हे बघा घाम, ह्या बघा समजा ही आणि 24 तास आहे, 24 तास रातून दिवसा. हे बघा हे रातून दिवसा पाहून नाही, समजा रातून दिवसा असते, समजा रातून दिवसा दिसतं एवढं रातून दिवसा. झोप पण नाही, काहीच नाही, काहीच नाही भाऊ, काहीच नाही. मरण आलेलं बरं एक वेळेस, पण असली गरमी नको. तोडा झाड, तोडा झाड, द्या लावून म्हणून. मग अरे कुठे गेली, अरे कुठं गायब झाले सगळेजण. गरमीनं असं करून टाकलं ना, काही सुधारणा झाले पूर्णपणे. असं याड लागलं झालं, याड याड पूर्णपणे. बघू द्या कुठला रूम हीच आहे का, मारायला लागली बघ. असा काहीतरी आपला रूम आहे. चला असू द्या, कसा बी असू द्या, विषय संपला. काय का आयो आईची मला म्हणते यायला लागला, या पोराला दरवाजा पण करू द्या. अयो मी असला इश्यू लगेच पहिल्यांदा बघतोय. माझी हालत काय आहे मला विचारावं. माझी हालत काय आहे मला माहिती. तुम्ही म्हणता नाही काय अडायला लागले करायला. मी काय अडायला करतोय तुम्हाला नाही कळणार. जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही उन्हात नाही नेणार माझ्यासारखं 24 तास, जोपर्यंत घामानं भिजत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार मी असं का करतो. ही मी समजा मला ही शपथ जरा थोडं बरं वाटायला लागले. गार वाटतंय अजून. बरं अजून वाढवू काय. 18 19 16 पुन्हा पुढं जायनाची. जा 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 पुढं. मी आल्या तोंडाच्या गपच गणप्या. नागोबाय 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 नागोबाय. आंघोळ केली तरी सुद्धा मला घाम येतो या, पण माझ्या कपड्याचा येतोय घाण वास ना. बरोबर मध्ये स्प्रे मारायचा आहे. मी काय विचार केला ना, ही ओके बॉम्ब बिम व्हायचा काय नाही इलाज आहे हो. आता तरी माझ्या चांगल्या कपड्यात बसलं का नाही की बघा. हां आता जरा थोडं सुगंध येईल. 1 महिना झाला पॅन्ट नाही धुतली, 1 महिना. सध्याची परिस्थिती सांगू का, आता थोडा मला नॉर्मल नाश्ता करावा म्हटलं. कारण की विषय काय सांगू का, एवढ्या भयंकर गरमीमधून आलो आहे का नाही. आंघोळ केली, शर्ट मळकाच घातला. ही पण दुसरी बाकी समजी कपडे तर मी धुवून टाकली ती. आता काय म्हणलं थोडंफार लाईटली थोडंफार खाऊन घ्यावं म्हणलं, कारण की मला भूक प्रचंड लागलेली या. रूममध्ये बाहेर आलो ना, असं वाटतंय की नाही की हवेमध्ये टाकले मला, असं वाटलं लागलं कोणतरी. थोडंफार खातो काहीतरी. चला मी आता